नमस्कार मंडळी. कधी पुणे, कधी नाशिक, कधी मुंबई आणि आता कोल्हापूर. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराची घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तंत्रज्ञान प्रगत होत आहे. कायदे अधिक कठोर होत आहेत. जागरूकता मोहीम राबवल्या जात आहेत. पण तरीही काही विकृत मानसिकतेचे लोक महिलांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाही. आज आपण अशाच एका धक्कादायक आणि संतापजनक प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. एका कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी तिचे एका तरुणावर प्रेम जडलं. विश्वास वाढला, मैत्री प्रेमात बदलली. पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचला गेला. आणि या कटात फक्त एक व्यक्ती नव्हती, तर तब्बल 4 जण सहभागी होते. फोटो व्हायरल करण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग, मानसिक छळ आणि त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत सुरू राहिलेला अत्याचार. कोल्हापूर जिल्ह्यातील या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे. चला तर मग नेमकं काय घडलं, ही घटना उघडकीस कशी आली आणि या प्रकरणामागचं काळं सत्य काय आहे, हे सगळं सविस्तर समजून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. इतर सामान्य मुलीप्रमाणेच तिचंही स्वप्न होतं. चांगलं शिक्षण घ्यायचं, करिअर घडवायचं, कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं. आणि तिच्या आयुष्यात आलेल्या एका चुकीच्या व्यक्तीने सगळंच बदलून टाकलं. त्या तरुणीची ओळख एका तरुणाशी झाली. ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला. भेटीगाठी वाढल्या. एकमेकांवर विश्वास वाढत गेला आणि अनेकदा गुन्हेगार याच विश्वासाचा फायदा घेतात. आणि या प्रकरणातही तसंच काहीसं घडलं. आरोपानुसार त्या तरुणाने तरुणीचे काही खासगी फोटो आपल्या मोबाईलमध्ये ठेवले होते. हे फोटो पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचे होते आणि ते फक्त दोघांमधील विश्वासाच्या नात्यातील भाग होते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने हे फोटो स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवल्याचे आरोप आहे. आणि येथूनच सुरू झाला एक भयंकर गुन्ह्याचा प्रवास. मित्राकडे फोटो गेल्यानंतर त्याने त्या फोटोचा वापर तरुणीला धमकावण्यासाठी सुरू केला. तिला फोन केला जाऊ लागला, मेसेजेस पाठवू जाऊ लागले आणि तिच्यावर दबाव आणला जाऊ लागला. आमचं ऐकलं नाही तर फोटो व्हायरल करू, तुझ्या कुटुंबाला सगळं सांगू, तुझी बदनामी करू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. एका तरुणीसाठी समाजात बदनामीची भीती किती मोठी असते हे आपण सगळे जाणतो. त्यात भीतीचा फायदा घेत या नराधमांनी तिला जाळ्यात ओढलं. सुरुवातीला मानसिक दबाव, मग ब्लॅकमेलिंग आणि त्यानंतर सुरू झाला अत्याचाराचा अध्याय. मिळालेल्या माहितीनुसार 4 आरोपींनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी या तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हे सर्व काही एका दिवसात घडलं नाही, तर अनेक महिन्यांपर्यंत हा प्रकार सुरू होता. प्रत्येक वेळी ती विरोध करण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्यासमोर एकच भीती उभी केली जात होती, फोटो व्हायरल करण्याची, कुटुंबाची बदनामी करण्याची आणि समाजात तोंड दाखवण्याची वेळ येणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याची. यावेळी ती सतत मानसिक तणावाखाली राहत होती. भीती, नैराश्य, असुरक्षितता या सगळ्याचा सामना ती एकटी करत होती. अशा घटनांमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो, पीडित मुलगी आधी तक्रार का करत नाही? ती पोलिसांकडे का जात नाही? पण प्रत्यक्षात परिस्थिती समजून घेतली तर उत्तर खूप वेदनादायक आहे. अनेक मुलींना वाटतं, तक्रार केली तर घरच्यांना कळेल, समाज दोष आपल्यालाच देईल, लोक प्रश्न विचारतील, आपली चौकशी होईल आणि या भीतीमुळे अनेक मुली शांत राहतात. गुन्हेगार नेमकं याच मानसिकतेचा फायदा घेतात. मात्र या प्रकरणात एक दिवस असा आला जेव्हा सत्य लपवून ठेवणं शक्य राहिलं नाही. अत्याचार आणि धमक्यांचा त्रास असह्य होऊ लागला आणि अखेर ही बाब बाहेर आली. काही माहितीनुसार पीडितेने विश्वासू व्यक्तीकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि चौकशीला सुरुवात झाली. पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचं सांगितलं जात आहे. मोबाईलमधली माहिती, डिजिटल पुरावे, संवादाचे रेकॉर्ड्स आणि संबंधित व्यक्तीची चौकशी याच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर 4 आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली. स्थानिक नागरिकांना कठोर कारवाईची मागणी केली. सोशल मीडियावरही लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक प्रश्न उपस्थित केले. अशा घटना वारंवार का घडत आहेत? कायदे अपुरे आहेत का? की समाजात नैतिकतेचा ऱ्हास होत चाललाय? मंडळी, इथे फक्त एका तरुणीची गोष्ट नाही, हा संपूर्ण समाजासमोर उभा राहिलेला प्रश्न आहे. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे. फोटो, व्हिडिओ, चॅट्स सगळं काही डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. पण त्याच तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढताना दिसतो. सायबर ब्लॅकमेलिंग, फोटो मार्फिंग, व्हिडिओ एडिटिंग, खोटे अकाउंट्स, ऑनलाईन धमक्या या गोष्टी आता सामान्य होत चालल्या आहेत आणि अनेक तरुणी याचे बळी ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो, पण वैयक्तिक माहिती, खाजगी फोटो किंवा संवेदनशील माहिती शेअर करताना नेहमी सावधगिरी बाळगायला पाहिजे. कारण एखादी माहिती चुकीच्या हातात गेली तर त्याचा गैरवापर होण्याचा धोका वाढतो. याचबरोबर पालकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक मुलं आणि मुली काही अडचणी आली तर घरच्यांना सांगण्यास घाबरतात. कारण त्यांना राग, शिक्षा किंवा गैरसमज याची भीती वाटते आणि घरच्यांना विश्वासाचं वातावरण निर्माण केलं तर अनेक गंभीर घटना वेळेवर थांबू शकतात. शाळा, महाविद्यालय आणि समाज संस्था यांनीही सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. कारण प्रतिबंध हा नेहमी उपचारापेक्षा प्रभावी असतो. या प्रकरणातील तपास अद्याप सुरू आहे. पोलीस सर्व बाजूने चौकशी करत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे आणि अंतिम सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, अशा प्रकारच्या घटनांमुळे समाज हादरतो. महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि प्रत्येक जबाबदार नागरिकाने यावर विचार करणं आवश्यक ठरतं. मंडळी, कोल्हापूरमधील ही घटना फक्त एक गुन्हेगारी बातमी नाही, तर विश्वासाचा गैरवापर, तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि विकृत मानसिकतेचा परिणाम किती भयंकर असू शकतो याचं जिवंत उदाहरण आहे. एका चुकीच्या निर्णयामुळे, एका चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेल्या विश्वासामुळे एका तरुणीला किती मोठी किंमत मोजावी लागू शकते हे या घटनेनंतर दिसून येतं. आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं, कोणतीही धमकी, कोणतंही ब्लॅकमेलिंग किंवा कोणताही अत्याचार हा पीडितेचा दोष नसतो, गुन्हेगारांचा दोष असतो. आणि अशा वेळी गप्प बसण्याऐवजी कायदेशीर मदत घेणे, विश्वासू व्यक्तीशी बोलणं आणि त्वरित तक्रार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये अशीच अपेक्षा प्रत्येक नागरिक व्यक्त करत आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.